संडे सकाळ, ना ऑफिसचं टेन्शन ना कामाचा स्ट्रेस, फक्त फॅमिली, रोड ट्रिप आणि एक सुंदर डेस्टिनेशन. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निघालो आहोत पुण्याजवळच्या एका सुंदर आणि मॅजिकल ठिकाणी, रामदरा मंदिर येथे. कधी कधी मनाला शांतता हवी असते. फोन नाही, काम नाही, फक्त आपली माणसं आणि निसर्ग. रामदरा मंदिर जेथे आहे शांतता, निसर्ग आणि भक्तीचा सुंदर संगम. रामदरा मंदिर पुण्यापासून साधारण 25 ते 30 किलोमीटर अंतरावर आहे. हडपसर, मगरपट्टा, खराडी साईडने आलात तर साधारण 1 तासात तुम्ही पोहोचू शकता. महाराष्ट्रात रोड ट्रिप करताना 2 गोष्टी फ्री मिळतात, एक म्हणजे धूळ आणि दुसरं म्हणजे स्पीड ब्रेकर सरप्राईज. आता आपण पुणे सोलापूर हायवेवरून प्रवास करत आहोत आणि काही वेळातच आपण रामदरा मंदिराकडे जाणारा टर्न घेणार आहोत. हायवेवरून येताना मंदिराचे दिशादर्शक बोर्ड दिसायला सुरुवात होते, त्यामुळे रस्ता शोधायला फारसा त्रास होत नाही. शहराची गर्दी आणि आवाज मागे पडतोय. आता इथून पुढचा प्रवास थोडासा गावाकडच्या रस्त्याने होणार आहे, पण खरं सांगायचं तर रामदरा मंदिराचा हा रूट खूपच सुंदर आहे. चला तर आता हायवे सोडून वळूया रामदरा मंदिराच्या दिशेने. इथून मंदिर साधारण 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि पोहोचायला जवळपास 10 ते 15 मिनिटांचा वेळ लागतो. आतला हा गावाकडचा रस्ता खूप शांत आणि निसर्गरम्य आहे. दोन्ही बाजूला हिरवळ, मोकळं वातावरण आणि थंड वारा, त्यामुळे प्रवास खूपच छान वाटतो. फक्त 2 ते 3 किलोमीटरचा रस्ता थोडासा खराब आहे, त्यामुळे गाडी जरा सावकाश चालवावी लागते. पण मंदिराकडे जाताना मिळणारी शांतता आणि सुंदर निसर्ग हा सगळा प्रवास वर्थ इट बनवतो. फायनली आपण पोहोचलो आहोत रामदरा मंदिर परिसरात. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच पार्किंगची चांगली व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे कार आणि बाईक पार्क करायला फारसा त्रास होत नाही. पार्किंग चार्जेसबद्दल सांगायचं झालं तर साधारण कारसाठी 50 रुपये चार्ज तर बाईकसाठी 20 रुपये चार्ज घेतला जातो. तर चला आता मंदिराच्या मुख्य परिसरात जाऊया आणि अनुभवूया रामदरा मंदिराचं सौंदर्य आणि दिव्यता. हे फक्त मंदिर नाही तर एक असा परिसर आहे जिथे निसर्ग, अध्यात्म आणि इतिहास यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. रामदरा या नावामागे खूप सुंदर अर्थ आहे. राम म्हणजे भगवान श्री राम आणि दरा म्हणजे पाण्याचा साठा किंवा तलाव, म्हणजे तलावाजवळ वसलेलं श्रीरामांचं मंदिर, म्हणून याला रामदरा असं नाव पडलं. रामदरा मंदिराचा परिसर पूर्वी पूर्णपणे जंगलाने वेढलेला होता. इथे एक गुहा होती जिथे साधू संत ध्यान करत असत. या ठिकाणी भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती सापडल्या आणि त्यानंतर या ठिकाणाचं महत्त्व वाढलं. रामदरा मंदिर हे भगवान श्रीरामांना समर्पित आहे आणि या मंदिराचं बिगेस्ट अट्रॅक्शन म्हणजे मंदिराभोवती असलेलं पाणी आणि निसर्ग. चारही बाजूंनी झाडं, मधोमध मंदिर आणि पाण्यात दिसणारं रिफ्लेक्शन खरंच खूप सुंदर दिसतं. पावसाळ्यात तर हे ठिकाण अजूनच स्वर्गासारखं दिसतं. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. आणि आता आपण पोहोचलो आहोत रामदरा मंदिर येथे. एंट्री घेतल्याबरोबरच एक वेगळी शांतता फील होते. कधी कधी मनाला शांतता हवी असते. फोन नाही, काम नाही, फक्त आपली माणसं आणि निसर्ग. आणि अशाच एका सुंदर सकाळी आम्ही पोहोचलोय पुण्याजवळच्या एका मॅजिकल ठिकाणी, जिथे आहे शांतता, निसर्ग आणि भक्तीचा सुंदर संगम. या मंदिराच्या विकासामागे मोठं नाव आहे संत धुंडीबाबा यांचं. धुंडीबाबा यांनी या ठिकाणी तपस्या केली आणि नंतर मंदिराचा विकास केला. त्यांनी इथे तलाव तयार केला, परिसर सुंदर केला आणि भक्तांसाठी हे स्थान खुले केले. आजही त्यांच्या समाधीला इथे खूप महत्त्व आहे.
रामदरा मंदिराची रचना खूप वेगळी आणि आकर्षक आहे. इथे तुम्हाला दिसतील श्रीराम, सीता, लक्ष्मण यांच्या मूर्ती, भगवान शिवाचे मंदिर, गुहा आणि हिरवळ भरलेला परिसर. हे सगळं मिळून एक स्पिरिच्युअल प्लस नेचर एक्सपिरियन्स तयार करतं. रामदरा मंदिर भक्तांसाठी खूप पवित्र स्थान आहे. इथे अनेक लोक मनोकामना घेऊन येतात आणि पूजा अर्चा करतात. रामनवमी आणि इतर सणांमध्ये इथे खूप मोठी गर्दी होते. रामदरा मंदिराचा इतिहास फार जुना आहे. हे ठिकाण धार्मिक तसेच निसर्गरम्य वातावरणासाठी खूप प्रसिद्ध आहे. आजकालच्या बिझी लाईफमध्ये अशी ठिकाणं खरंच खूप गरजेची आहेत. मोबाईल, ऑफिस आणि टेन्शनपासून दूर फक्त काही क्षण फॅमिलीसोबत. लेक साईड फोटोज, ग्रीनरी शॉट्स आणि मंदिराचं रिफ्लेक्शन सगळंच खूप भारी दिसतं. जर तुम्हाला फोटोग्राफी आवडत असेल ना, तर हे ठिकाण परफेक्ट आहे. प्रत्येक कोपऱ्यात सुंदर बॅकग्राऊंड मिळतो. इथे फक्त दर्शनासाठी नाहीत, तर मन शांत करण्यासाठी आणि फॅमिलीसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी सुद्धा लोक इथे येतात. वीकेंडला पुणे आणि आसपासच्या भागातून खूप लोक इथे फिरायला येतात. काही जण फोटोग्राफीसाठी येतात, तर काही जण मेडिटेशन आणि पीसफुल वातावरण एन्जॉय करायला येतात. मंदिर परिसरात मोठी मोठी झाडं आहेत, त्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा इथे थंडावा जाणवतो. इथलं वातावरण इतकं शांत आहे की काही वेळ बसून राहावंसं वाटतं. आजकालच्या बिझी लाईफमध्ये अशी ठिकाणं खरंच खूप स्पेशल वाटतात. मंदिराच्या बाजूला बसण्यासाठी जागा आहे. फॅमिली पिकनिकसाठीही हे ठिकाण एक परफेक्ट वन डे डेस्टिनेशन मानलं जातं. शहराच्या आवाजापासून दूर हे ठिकाण खरंच मनाला रिलॅक्स करतं. पक्ष्यांचा आवाज, थंड हवा आणि मंदिरातील घंटानाद सगळं मिळून एकदम पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. मोठं होण्याच्या धावपळीत आपण शांत राहणंच विसरलोय कदाचित. मंदिर परिसरात फिरताना इथे छोट्या छोट्या फूड स्टॉल्स पण पाहायला मिळतात. त्यामुळे दर्शनासोबत थोडंसं खाण्यापिण्याचाही आनंद घेता येतो. इथे गरमागरम भजी, चहा, पोहे, मिसळ आणि काही ठिकाणी फ्रेश उसाचा रसही मिळतो. निसर्गाच्या शांत वातावरणात बसून गरम भजी आणि थंड उसाचा रस पिण्याची मजाच काही वेगळी असते. तर मित्रांनो, आता सुरू झालाय आपला परतीचा प्रवास. आता फिरून थोडा थकवा आलाय, पण मन मात्र फुल फ्रेश झालंय. जर तुम्ही पुण्यात असाल आणि पीसफुल वन डे ट्रिप शोधत असाल, तर रामदरा मंदिराला नक्की भेट द्या. आता कारमध्ये 10 मिनिटातच माऊ लगेच झोपणार हे ऑलमोस्ट कन्फर्म आहे. तर मंडळी, असा होता आमचा सुंदर रामदरा मंदिराचा प्रवास. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला पुढचा व्लॉग कुठे बघायला आवडेल. टिल देन, टेक केअर. बाय बाय. Bye.